आंदोलन करायची म्हणलं की आपल्या आवाजामध्ये तेवढा दम पाहिजे आणि दम तर लागतोच, पण त्यासोबत आपल्याला आपला कोणीतरी गॉडफादर असला पाहिजे. हा गॉडफादर असला ना तर आपल्या आवाजामध्ये अजून जास्त ताकद निर्माण होते. आणि विषय असो किंवा नसो, सरकार असो, मीडिया असो किंवा सामाजिक भूमिका असो, तुमच्या समोर लोटांगण घालतो. आता काहीच असंच प्रकार आम्हाला सध्या काही परिस्थितीमध्ये पाहायला मिळतं. पण आंदोलन सत्यासाठी, आवाज न्यायासाठी आणि स्वतःच्या माध्यमातून सामाजिक भूमिकेत एक वेगळं वलय निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाते, स्वतःची जी दबदबा निर्माण केला जातो. पण एखादा माणूस जर सत्यासाठी जर आवाज उठवण्यासाठी जर कडकडत्या उन्हामध्ये आणि ढेकळांच्या सह्याने जर तो आंदोलन करत असेल आणि त्याच्यावर कोणाचा एखादा छत्रछाया किंवा एखादा गॉडफादर नसेल, तर त्याची परिस्थिती काय होते आणि आज त्याचा आवाज कुणी पाहिला तरी जातो का, हाच प्रश्न आता सगळ्यांसमोर आहे. सध्या महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातून बऱ्याच गोष्टी पटलावर आहेत आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी एक दिवस अगोदर अंतरवली सराटीमध्ये कडकडत्या उन्हात आपला उपोषण सुरू केलं आणि रात्री 12 वाजता शासनाची झोप उडाली आणि शासनाचे प्रतिनिधी जरांगे पाटलांना भेटायला अंतरवली सराटीमध्ये आले. पण तिथेच अमोल खुले सुद्धा आपलं उपोषण करतोय, आपल्या अंगावरचं कपडे काढून ढेकामध्ये बसतोय आणि अमोल खुने सुद्धा समाजासाठी झगडतोय. पण काय फरक आहे अमोल खुनेमध्ये आणि जरांगे पाटलांच्या या दोन्ही आंदोलनामध्ये? नेमकं असं काय अडदडलंय की जरांगे पाटलांच्याकडं रात्री 12 वाजता सगळी यंत्रणा पोहोचते, पण अमोल खुनेला कसल्याही पद्धतीचं विचारपूस सुद्धा होत नाही. मग हा लोकशाहीनं केलेला भेदभाव आहे का परिस्थिती या दोघांचं सौक्ष मोक्ष खऱ्या अर्थानं लावणं गरजेचं आहे. त्याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जेव्हापासून आम्ही लोकशाही अवलंबली आणि लोकशाहीच्या माध्यमातून या भारताची राज्य व्यवस्था या पद्धतीने चालते, एक लोकपालिका, दुसरी कार्यपालिका, तिसरी न्यायपालिका. पण ज्या पद्धतीने कार्यपालिका आणि लोकपालिकेच्या माध्यमातून आंदोलनं असतील, सामाजिक परिस्थिती असेल, ह्या सगळ्यांच्या संदर्भातून यांच्यावर लगाम ठेवला जातो. आणि एखादी गोष्ट जर आपल्याला आपल्या अधिकारासाठी मागायची असेल तर त्याला सगळ्यात सोपं विषय आहे तो आंदोलन. मग हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने केली जातात. आम्ही भारतात वेगवेगळी आंदोलनं बघितली, तर सध्या महाराष्ट्रात त्याची थग आहे आणि महाराष्ट्र पूर्णपणे ओबीसी, मराठा ओबीसी, कुणबी प्रमाणपत्रासाठी ज्या पद्धतीने पेटलाय, त्याच परिस्थितीमध्ये आजचं हे दोन्हींचं जी तुलना आहे, कारण की दोन्ही संघर्ष होते, कारण की एक परिस्थितीतून जन्मलाय आणि एकाला परिस्थितीने निर्माण केलंय. आज ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी गेल्या आतापर्यंत 10वं उपोषण केलंय आणि या 10 उपोषणामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या शासनाला आपल्या पायाशी किंवा आपल्या परिस्थितीशी लोळावं लागलं, पण त्याच पलीकडं अमोल खुने याच मराठा समाजाच्या एसबीसी आणि ईसीबीसी या आरक्षणासाठी लढतोय. ज्या पद्धतीने त्याच्यावर जरांगे पाटलांच्या खुनाच्या सुपारीचे आरोप लावले त्याच्यासाठी लढतोय आणि ज्या पद्धतीने या आरक्षणाचा जो सावळा गोंधळ करून काही लाभार्थी टोळीने स्वतःचा लाभ कमवलाय त्याच्या चौकशीसाठी तो भरवणार बसलाय. पण ही जरी प्रक्रिया सामाजिक परिस्थितीमध्ये या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतील, तरी आज ज्या पद्धतीने मीडियाने जे कव्हरेज जरांगे पाटलांना दिलंय, ज्या पद्धतीची शासनाची जी भूमिका आहे ती जरांगे पाटलांशी जुळलेली दिसते. आणि अमोल खुनेच्या आंदोलनाचं काय, 1-2 युट्यूब चॅनलला त्याला दाखवलं, त्याच्या परिस्थितीही सांगितल्या, पण त्या पलीकडे ही मेन स्ट्रीम मीडिया त्याच्याकडे फिरकली सुद्धा नाही, त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही, डोकावलं सुद्धा नाही. मेन स्ट्रीम मीडिया असेल, शासकीय यंत्रणा असेल किंवा सामाजिक परिस्थिती असेल, हे सगळे फक्त ज्या ठिकाणी वलय आहे त्या ठिकाणीच पळतात का? मग सत्याचा आवाज फक्त तिथंच दाबला जातो का?
आणि खऱ्या अर्थानं जो एक म्हणण्याची वेळ येते, गॉडफादर असल्याशिवाय या सगळ्या समीकरणाला साधता येत नाही. तसा गॉडफादर अमोल सोबत नाहीये, म्हणून ही परिस्थिती आहे. अनेक असे प्रश्न आज समाज पटलावर मांडले जात आहेत आणि या प्रश्नातून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने समाजातील जी मूळ प्रश्न आहेत, समाजातून जी एक दुर्गंधी आहे ती साफ करण्यासाठी जर एखादा कार्यकर्ता जर निर्माण होत असेल आणि अशा पद्धतीची त्याची हेटाळणी होत असेल, तर खऱ्या अर्थानं या समाजामध्ये आवाज मांडणार कोण, स्वतःची परिस्थिती दाबून ठेवणार कोण? कारण की कोणतीही गोष्ट मांडत असो त्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, त्याची दखल घेतली पाहिजे आणि समाजानेही त्याच्याकडे वलयांकित केलं पाहिजे. कारण की आज हे दोन्ही मुद्दे समाजाच्या भूमिकेत आहे. ज्या पद्धतीने अमोलची भूमिका आम्ही सुरुवातीपासून पाहतो, तर कोपर्डीच्या त्या बहिणीला न्याय मिळवण्यासाठी, म्हणजे ज्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार झाला आणि त्या अत्याचाराचा सूड उगवण्यासाठी त्या आरोपींना ज्या पद्धतीने भर कोर्टात त्या अमोल खुने आणि त्याच्या साथीदारांनी तोडलं, त्या पद्धतीने त्याच्यानंतर ज्या काही परिस्थित्या, तोही अमोल खुने ही काय वेगळा कार्यकर्ता नव्हता, तोही जरांगे पाटलाचाच एक सैनिक म्हणून काम करत होता. या पद्धतीने त्याच्या म्हणण्यानुसार की जोपर्यंत परिस्थिती नीट होती, पण ही दादा गरुड आणि जे काही लाभार्थी मंडळी या आजूबाजूला फिरू लागली आणि या अमोल खुनेला ज्या पद्धतीने बदनाम करण्याचं षडयंत्र होऊ लागले, या षडयंत्रामध्ये ज्या पद्धतीने अमोल खुनेचा काटा काढून अमोल खुनेला कायमस्वरूपी जेलची हवा दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते म्हणतात ना, सत्याला भीती नसते आणि सत्याचा विजय नेहमी होतो. त्या पद्धतीने या सगळ्या लावलेल्या बालंट या अमोल खुनेच्या संदर्भातून चार्जशीट मधून तो आज बरी झाला. न्याय व्यवस्थेच्या संदर्भातून आता त्याला बरी व्हायचंय. पण ह्या सगळ्यांचा जो आखलेला सूड आहे, ज्या पद्धतीने त्याला प्रताडित करण्यात आलं, त्याच्या न्यायासाठी जर अमोल खुने बसत असेल, मग समाजाने त्या गोष्टीकडे का दुर्लक्ष करावं, मीडियाने त्याच्याकडे का दुर्लक्ष करावं? ज्यावेळेस हे आरोप लावले होते तेव्हा अमोल खुनेच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका या मीडिया मांडत होता. त्याला कोणी दारुडं म्हणत होतं, त्याला कोणी गद्दार म्हणत होतं, कोणी त्याला शापित करत होतं. पण वास्तविक स्वरूपात आज जो नारायणगडाच्या चरणी जाऊन आपली शपथ खातोय, शिवराय स्वराज्याच्या राजधानीत जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आपली शपथ खातोय आणि आज तो कडकडत्या उन्हात समाजासाठी बसलाय. पण ही सगळं असताना सुद्धा समाजाच्या डोळ्यावर कसली पट्टी आहे आणि या मीडियाला फक्त मीडिया ट्रायल करताच येते का? या सगळ्या प्रश्न आज अमोलच्या या आंदोलनामुळं सामाजिक पटलावर उमटले आहेत आणि हे खरे प्रश्न खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती सोडवायची असतील, आंदोलन जर यशस्वी करायचे असतील आणि एखाद्यानी जरी आवाज उठवला तर त्याला या समाज व्यवस्था न्याय देते आणि त्याच्यावर वलांकित होते, हे जर भासवायचं असेल तर खऱ्या अर्थानं अमोलने ज्या काही मागण्या मांडल्या त्या मागण्या या कमीत कमी त्याची दखल तरी केली पाहिजे. ती जर खऱ्या अर्थानं त्या सत्याच्या कसोटीवर असल्या तर त्याला पूर्ण करा. परंतु जर कमीत कमी याची दखल घेण्यासाठी ना आजच्या या 42-45च्या पाऱ्यामध्ये जर एखादा युवक ढेकळांमध्ये जाऊन आपले उपोषण करतोय, कसल्याही पद्धतीची आरोग्य यंत्रणा, कसल्याही पद्धतीची भूमिका, जर तो अचानक तिथं उष्माघाताने मेला किंवा काहीच बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे आणि त्याला पाहणारं कोण आहे? या सगळ्या प्रश्नांना आज खऱ्या अर्थानं समाजासमोर उभी केलेली ही सगळ्यात मोठी माइलस्टोन आहे आणि खऱ्या अर्थाने या माइलस्टोनचं जर उपचार आम्ही व्यवस्थित केला नाही तर खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या नावाचं जे आम्ही जी परिस्थिती आम्ही जन्माला घातली, लोकशाहीच्या माध्यमातून जी कार्यपालिका आम्ही आमच्या नियंत्रणाखाली ठेवतो त्याला खऱ्या अर्थानं अशा आंदोलनाच्या माध्यमातूनच खरी धार मिळते. परंतु हेच आंदोलन अशा पद्धतीने दुटप्पी वातावरणात चालत असतील, 2 टप्प्यात याची विचार केली जात असेल तर खऱ्या अर्थानं खरे कार्यकर्ते आणि खरी परिस्थिती कधीच समाजासमोर मांडली जाणार नाही. आणि अशाच पद्धतीने जी आकडेवारींची संख्या आहे आणि गॉडफादरींची संख्या आहे ही अशाच पद्धतीने वाढून आपल्या मनमानी कारभार आणि आपले मनमानी धोरण हे मान्य करून घेतले जातील का, असे अनेक प्रश्न या समाज पटलावर सुटत आहेत. नेमकं बघू या संदर्भात काय भूमिका येते आणि काय याच्यातून तोडगा निघतो. अमोलसाठी शासन त्याच पद्धतीने धाव घेत आहे का अमोलला अजून काही किती दिवस या उन्हात बसावं लागतं? याबद्दल तुमचं काही मत असेल, याबद्दल तुमची काही विचार नसेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.